कारण आपली वसुंधरा पावसामुळे सुखावलेली आहे आणि हे जे पाणी आहे आम्हाला वर्षभर आमच्या तळेगावकरांना आणि शेतकऱ्यांनाही पुरणार आहे आणि कारण ह्या पाण्यावरच वर्षभर शेती चालणार आहे, त्यामुळे शेतकरी खुश आहेत. 100% धरण जेव्हा भरलं त्यावेळेस आमच्या सगळ्यांची चर्चा झाली की आपण पाहुणा माईचे ऋण कुठंतरी व्यक्त झाले पाहिजे आणि त्यामुळं आम्ही आज खना नारळाने या पाहुणा माईची ओटी भरलेली आहे. मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं हे पवना धरण 96% भरलेलं आहे आणि आता जो आहे 1400 क्युसेक्सने पाण्याचा जो विसर्ग या धरणातून सुरू झालेला आहे. मात्र हे होत असताना आज जे कृष्णामाई असेल हे पवना माईचं जे पूजन करण्यासाठी ओटी नारळ भरून याचं आज जे आहे तिथं पूजन केलं आहे. आपल्यासोबत इथं नगराध्यक्ष आहे संतोष दाभाडे, यांच्यासोबत यांचे सगळे नगरसेवक जे आहे ते इथे येऊन त्यांनी जे आहे इथं पूजन केलेलं आहे. काय सांगायचं आज म्हणजे 100% धरण जेव्हा भरलं त्यावेळेस आमच्या सगळ्यांची चर्चा झाली की आपण पाहुणा माईचे ऋण कुठंतरी व्यक्त झाले पाहिजे आणि त्यामुळं आम्ही आज खना नारळाने या पाहुणा माईची ओटी भरलेली आहे. असंच वर्षभर पाणी आमच्या तळेगावकर असतील, मावळकर असतील, शेतकरी असतील, पिंपरी चिंचवडकर असतील आणि सोलापूरकर असतील यांना या पाहुणा माईच्या माध्यमातून वर्षभर पाणी मिळणार आहे. इथे हे जे धरण आहे या धरणावरतून बरेचसे शेतकरी जे आहे याच्यावर अवलंबून आहे. मात्र घाट धरलेला होता की इथे जे आहे बंद पाईपलाईनमधून जे पाणी सोडण्यात आलं पाहिजे. काय वाटते तुम्हाला एक मावळकर म्हणून? आता बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेलं गेलं पाहिजे हा हायकोर्टाचा पण आदेश आहे. परंतु आता सगळा विचार जर केला तर इथले जे शेतकरी आहेत त्यांना देखील पाणी मिळलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सगळा साधक बाधक विचार करून जेणेकरून शेतकऱ्यांवरती 70-80 गावं या पाण्यावरती अवलंबून आहेत त्यांचा विचार करावा, तळेगावचा विचार करावा, त्यानंतर बंद पाईपलाईनमधनं पाणी न्यावं. इथे जे नगरसेवक आहे सर काय सांगणार तुम्हाला, कसं वाटतं तळेगाव शहराला जे पाणी पुरवठा करणारे पवना धरण 100% भरलेलं आहे, काय तुम्ही मागणं केलं? तळेगावला 75% पाणी पुरवठा करणारं हे धरण इथं ह्याच्या पाण्याची पूजा करताना आम्हाला अत्यंत आनंद वाटला. काय वाटतं ताई, वर्षभर जे पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे, काय मागणं केलेलं आहे तुम्ही? नाही, एकतर आज ओटी भरली कारण 100% धरण भरले म्हणून हे ओटी भरण्याचं समाधान आम्हाला खूप मोठं लाभलेलं आहे. कारण आपली वसुंधरा पावसामुळे सुखावलेली आहे आणि हे जे पाणी आहे आम्हाला वर्षभर आमच्या तळेगावकरांना आणि शेतकऱ्यांनाही पुरणार आहे आणि कारण ह्या पाण्यावरच वर्षभर शेती चालणार आहे, त्यामुळे शेतकरी खुश आहेत आणि तळेगाव शहराला पण पाणी मिळणार आहे वर्षभर. त्यामुळे आम्ही सुद्धा नगरसेवक समाधानी आहोत की आम्ही नागरिकांच्या तक्रारी पूर्ण करू शकतो पाण्याच्या समस्यांच्या. यानंतर कुठल्याही पद्धतीची तक्रार पाण्याची राहणार नाही असं मत ज्या इथल्या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला